महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागावर सध्या अजित पवार यांची वक्रदृष्टी पडली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। आपल्यासोबत संजय शिरसाटे आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। जवळपास 450 कोटींचा निधी आहे जो लाडक्या बहिणींना वळता झालेला आहे। त्यामुळे शिरसाट साहेब, काय नेमकं घडतंय बिघडतंय? बरेचशी चर्चा होते। संजय राऊतही म्हणतायत की राज्य सरकारचा पैसा आहे, लाडक्या बहिणींना जर गेला तर त्यामध्ये गैर वाटण्यासारखं काय आहे? बघा, तुम्ही लाडकी बहीण आणि माझा निधी याची एकमेकांमध्ये गुंतवणूक करू नका। लाडकी बहीण हा विषय वेगळा आहे, त्याला निधी हा दिलाच पाहिजे आणि तो लाडक्या बहिणीचा निधी कधी बंद होणार नाही। त्यांना जे काही मिळतंय मानधन ते कंटिन्यू राहणार आहे। आता संजय राऊत सारखे बिंडोक माणसाला जर प्रशासन कसं चालवायचं हे जर कळत नसेल तर त्यांना नाविलाज आहे। सामाजिक न्याय खातं आणि आदिवासी खातं हे दोन्ही खाते जे आहेत याला कायदेशीर बंधन असतात आणि त्या पद्धतीने त्यांच्याकडे पैसा वर्ग केला जातो, हे नियमानुसार आहे। आणि म्हणून याच्यातला पैसा इतर ठिकाणी वळवणे किंवा कट मारणे हे जमत नाही। तुम्ही सार्वजनिक बांधकाम असेल, जलसिंचन असेल किंवा इतर खात्यामध्ये जर कट मारला तर एखाद्या वेळेला समजू शकतो, परंतु याच्यातला जो पैसा आहे, आता मुलांची स्कॉलरशिप असेल, हॉस्टेलचं जेवण असेल किंवा आणखीन इतर जे काही आपण योजना राबवतो त्याचा पैसा असेल, हा दर महिन्याला त्यांना द्यावा लागतो। जसं लाडक्या बहिणीला देतो ना त्याच पद्धतीने यांना द्यावा लागतो। आणि मग जर त्याच्यामध्ये जर कट बसला तर ह्यांचे पैसे आपण कुठून देणार? म्हणजे अन्याय हा दोघांवरही होता कामा नये, ही माझी भूमिका होती। आणि मला वाटतं त्याच्यात काही गैर नाही ना। म्हणून माझं एक तर मी त्यांना सरळ सांगितलं की तुम्ही ह्या लाडक्या बहीण योजनेचं जे आहे त्याचा पैसा आहे तो निश्चित दिला पाहिजे, परंतु ह्या खात्याला जर कट लावला तर हे कामं बंद होतील। मग तर आपल्याला ते योजना बंद करावं लागतील। मग तर एक तर योजना बंद करा किंवा खातं बंद करून टाका। माझा त्यात काही आक्षेप नाही आहे। आणि हा जो निधी वळवला आहे ॲटलिस्ट मला माहिती तर पाहिजे, माझ्या कानावर तर असलं पाहिजे कसा वळवला आहे, काय वळवला आहे। फायनान्समधून जी आर निघाला झाला वळती, हे चुकीचं, हे माझं मत होतं। अजितदादा कुठेतरी सूड भावनेतून वागतात असं म्हणावं, मग याचा अर्थ नेमका काय काढावा? नाही, अजितदादा मला वाटतं सूड भावनेतून वागत नसावेत, परंतु त्याला फायनान्सचे लोक जे आहेत ना ते भरीस घालतात असं एकंदर दिसतंय। त्यांना नाही इधर से निकाल सकते वो कर सकते असं जे आहे ना त्यांच्याकडे तंत्र मंत्र, त्याचा ते वापर करतायत असं माझं स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे। तुमची आता भूमिका काय असणार? कारण या संदर्भातली हा विषय गंभीर आहे आणि बऱ्याच प्रतिक्रिया राजकीय यावर उमटत आहेत। गिरीश महाजन यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे, नाना पटोलेही व्यक्त होत आहेत, यानंतर किशोरीताई पेडणेकर सुद्धा व्यक्त होत आहेत, संजय राऊतही व्यक्त झालेले आहेत। त्यामुळे नेमकी तुमची आता भूमिका काय असणार आहे? या खात्याचे तुम्ही प्रमुख आहात, एकनाथ शिंदेंशी याबद्दल काही बोलणं झालंय का किंवा अजितदादा पवार यांच्याशी तुमचं काही याबद्दलचं बोलणं झालंय का? हे बघा, माझी भूमिका स्पष्ट आहे, वळवू नये। या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे। अजितदादांना मी बोललेलो आहे, शिंदे साहेबांशी याच्यावर मी चर्चा केलेली आहे। आता राहिला प्रश्न इतर काय बोलतात त्याला माझं काही देणं घेणं नाही, परंतु एक खात्याचा मंत्री म्हणून माझा जर तुम्हाला परफॉर्मन्स पाहायचा असेल तर मला काम करू द्या। मग काम करून द्यायचं असेल तर मग माझे तुम्ही एकीकडे पाय तोडायचं आणि दुसरीकडे म्हणायचं पळ जोरात, कसं पळेल मी? लंगडा माणूस काय पळायला तर मग त्याला लावाल तर कसा पळेल तो? नाही पळू शकत। म्हणून आता हे सगळ्या गोष्टी मी मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर पुन्हा एकदा टाकतो, ते निर्णय घेतील आणि त्या पद्धतीने पुढे कारभार करू। नक्कीच तुम्ही म्हणताय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू। आता 100 दिवसांचा त्यांचा जो अजेंडा होता त्यानुसार महिला बाल विकास म्हणजेच लाडक्या बहिणीला प्राधान्य ज्या पद्धतीनं देण्यात आलं, ज्या पद्धतीनं हप्ते गेले, त्यासाठी महिला बाल विकास या खात्याला सगळ्यात चांगली कामगिरी केल्याचं खातं म्हणून बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आलं, नाव घोषित करण्यात आलं। याकडे कसं पाहता? कारण सामाजिक न्याय विभाग यामध्ये कुठेही दिसत नाही, या 100 दिवसाच्या या सगळ्या खात्यांमध्ये कुठेही सामाजिक न्याय विभागाचं नाव नाही। सामाजिक न्याय विभागाला काम करताना तुम्हाला नवीन नवीन कल्पना किंवा नवीन नवीन काम जे समाजाला दिसेल असे काम करावं लागतील। मी हॉस्टेलचा प्रश्न काढलेला आहे। मी आता हॉस्टेल उद्या पुढच्या महिन्यापासून त्याचे भूमिपूजन घ्यायला सुरुवात करतोय। मला विद्यार्थ्यांना हा टार्गेट केलेला आहे। मी विद्यार्थीला चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे। अनेक विद्यार्थी जे परदेशात जातात त्यांना जे तुम्ही आता लिमिट ठेवलेली आहे 75ची ती 150 झाली पाहिजे। एक वेगवेगळ्या कल्पना घेऊन आपण पुढे गेलो तर आमचा निश्चित नंबर येईल, परंतु आता काही केलंच नाही तर नंबर कसा येईल? म्हणून माझा प्रयत्न असा राहील की या खात्याला न्याय देऊ, आपण चांगलं काम करू। चांगलं काम केलं तर निश्चितच याच्यामधून आपल्याला चांगला एक
वर्ग आपल्याकडे वळवता येईल, आपल्याकडं आपल्याबरोबर बांधल्या जाईल. आणि आदित्य तटकरेचं खातं 1 नंबरवर आलं, अभिनंदन आहे त्यांचं. आमचं नाही 2 नंबर 3 नंबर 4 नंबर कुठेतरी नंबर आमचा लागला पाहिजे अशी आमचीही अपेक्षा आहे. आणि मग यासाठी आम्हाला पळू द्या, आम्हाला काम करू द्या, हेच आमचं मागणं आहे. अजितदादा एकीकडे म्हणतायत की काहीतरी शिरसाट साहेब यांचा गैरसमज झाला असेल आणि गैरसमज मिटवला जाईल. सामाजिक न्याय हे खातं आहे आणि याच खात्याला न्यायाची खरं तर गरज, कसं पाहता? हे बघा, आता आम्ही सगळ्या यात्रा काढलेल्या आहेत, देवदर्शन यात्रा काढलेल्या आहेत. त्याचा खर्च कोणावर आहे? सामाजिक न्याय खातं देते सर्व. म्हणजे जे सर्व यात्रा झाल्या आहेत वयोवृद्धांच्या, त्याचा खर्च आम्ही देतोय. आता लाडक्या बहिणीला याच्यातून पैसा आणखीन कपात केला, तो एक भार होईल. माझं एकच स्पष्ट मत आहे, ज्या कामासाठी पैसा आहे त्यासाठीच तो वापरला गेला पाहिजे. तुम्ही इतर खात्यातून कट करू शकता, परंतु कायदेशीर जे बंधनं आहेत त्याला आपण कसं डावलू शकतो, त्याच्यावर तुम्ही कसं काय पर्याय काढू शकता. परंतु यामध्ये तुम्हाला जातीवाद करता येणार नाही, जातीभेद करता येणार नाही. ज्यांच्यासाठी खातं निर्माण झालं त्यांच्यावर तुम्हाला अन्याय करता येणार नाही, एवढं मात्र खरं आहे. म्हणून मी प्रयत्न हाच करतोय की अजितदादाला समजवण्याचा प्रयत्न करतोय, CM साहेबांच्या कानावर टाकायचा प्रयत्न करतोय. आणि मला वाटतं हे लोक वरिष्ठ नेते आहेत, योग्य तो न्याय देतील. नक्कीच तुम्ही न्याय मागताय, न्याय देतील याची अपेक्षा आहे तुम्हाला. पण मंत्र्यांच्या कामाचं सुद्धा ऑडिट होणार आहे आणि आता तर बऱ्याच संघटना ज्या म्हणतात की जर दलितांचा निधी, मागासवर्गीयांचा निधी इतरत्र वापरला जात असेल तर मग हे खातं नेमकं करतं काय? तुमच्या राजीनाम्याची देखील काही जण मागणी करतायत. हे किती गंभीर आहे तुमच्यासाठी सगळं? करतील ना, राजीनाम्याची मागणी करतील. जर माझ्याकडे काही कामच नसेल आणि मला अधिकारच नसतील, मग ते खात्यामध्ये एक पुतळा म्हणून बसण्यात काय अर्थ आहे? म्हणून काही लोकांची मागणी करतील, निश्चित का केली पाहिजे. लोकांना अपेक्षा आहेत. तुम्ही ज्या खात्याचे मंत्री होता त्या खात्याकडून लोकांना अपेक्षा असतात. आणि मी ज्या खात्याचा मंत्री आहे, मी निश्चित सांगतो गॅरंटीने मी असं काम करून दाखवेल जे महाराष्ट्र पात्र राहील. परंतु मला ती संधी आवश्यक, ती संधी त्यांनी दिली पाहिजे. नक्कीच. आता दुसरा महत्त्वाचा विषय तो म्हणजे पहलगाम हल्ल्याबाबतचा. 12 दिवस होऊन गेले. संजय राऊत म्हणतात यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे काय बदला घेणं होतं का, आणि कधी उत्तर देणार आहे भारत, असा प्रश्न सुद्धा ते विचारतायत. सरकारची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे किंवा काय आहे असं वाटतं तुम्हाला? और संरक्षणाच्या बाबतीमध्ये नीती ठरवताना पब्लिकली प्रेसली घेऊन सांगत नसतात. हे या लोकांना कळत कसं नाही? रोज प्रेस घेऊन बोंबलण्यासारखं सोपं काम नाही आहे ते. त्यासाठी काही पॉलिसी असतात, काही त्यांचे आराखडे असतात, त्यांची ती पूर्वतयारी असते. आणि हे सर्व करताना तुम्हाला रोजचा रोज डेली रिपोर्ट द्यावा. सकाळी 10 वाजल्या जसं आपण भोंग्यासारखं आरडतो तसं भोंगा त्यांनी व्हावा असं अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे. हे देशाच्या हिताचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये एक सावधानता तेवढी बाळगल्या गेली जाते आणि सर्व गोष्टी या कधीच मीडियासमोर येत नसतात. आणि म्हणून आपण त्यांना प्रश्न उत्तर करणं यावेळेला गैर आहे. किती दिवस लागले, मग उद्या करणार आहात का, परवा करणार आहात का, हे छोटं काम नाही आहे. या युद्धाचा परिणाम जगाच्या सगळ्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. म्हणून हे करताना 10 वेळेला विचार करून मोदी साहेब आहेत ते निर्णय घेतील. आणि मला वाटतं निर्णय घ्यायची प्रक्रिया त्यांनी आता सुरू केलेली. आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ना की त्यांचे काय केलं हे आम्हाला सांगा. तुम्ही कोण आहेत तातडीने तुम्हाला प्रेस घेऊन सांगायला? म्हणून ह्या बातम्याकडे आम्ही सुद्धा लक्ष देत नाही आणि त्यांनी सुद्धा असे बकवास वक्तव्य करू नयेत. नक्कीच. अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे की कुठेतरी त्यांनी इच्छा व्यक्त केली आता मुख्यमंत्री होण्याची, आणि याला धरून सुनील तटकरे यांनी सुद्धा ओढलेली आहे. त्यामुळे कसं पाहता एकंदरीतच? कारण ते म्हणतायत की आपल्याला जर अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचं तर जास्तीत जास्त पदाधिकारी नेत्यांचा प्रवेश राष्ट्रवादीत व्हायला हवा. त्यांचं बरोबर आहे ना. जर तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं तर एक तर तुमचं टार्गेट वाढलं पाहिजे, आमदार जास्त निवडून आले पाहिजे. प्रत्येक पक्षाचा नेता, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला अनेकाला वाटायचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. त्यांनी त्यांची स्ट्रेंथ दाखवली, ते मुख्यमंत्री झालेत. उद्याच्या 29च्या निवडणुकीमध्ये जेव्हा स्ट्रेंथ कळेल त्या टायमाला कोण मुख्यमंत्री होईल त्याचा निर्णय होईल. परंतु तयारी असावी, इच्छा असावी, परंतु त्याचा अतिरेक नसावा, एवढं मात्र आपण बाळगलं पाहिजे, सावधानता बाळगली पाहिजे. नाना पाटेकर हे एकनाथ शिंदे यांच्या दरे या गावी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी एकनाथ शिंदे यांची स्तुती केली की एकही डाग एकनाथ शिंदेंवर नाही आहे. म्हणजे ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी एकही डाग त्यांच्यावर नव्हता. एकनाथ शिंदे साहेबांनी कॉमन मॅनच्या भूमिकेमध्ये वावरलेले. तुम्ही पाहत असाल इतकी रश
कोणी फोटो काढतं, सेल्फी काढतं, कोणी सह्या घेतं, कोणी काय करतं आणि ऑन द स्पॉट सर्व निर्णय देण्याची ताकद त्या माणसाने दाखवली होती. बरं, मुख्यमंत्री म्हणून एका ठिकाणी बसून नाही राहिले ते. महाराष्ट्राचा पूर्ण कोणा ना कोणा त्याने छानून काढला. सर्व घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. काय नव्हतं त्यावेळेला? तुम्हाला मराठा समाजाचं आंदोलन होतं, ओबीसी समाजाचं आंदोलन होतं, शेतकऱ्याचे प्रश्न होते, लाडकी बहिणीचे प्रश्न होतं, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. या सर्व गोष्टीला तोंड देताना एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी भूमिका वठवली ती अत्यंत धाडसाने आणि चांगल्या पद्धतीने वठवली. आणि मग हे सर्व काम करताना ह्या बाकी चिल्लर गोष्टी डाग लावून घेणे, याच्यात पर्सेंटेज खाणे किंवा ह्याच्याकडून पैसे घेणे, हे प्रकार त्यांनी केले नाही. म्हणून आज तुमच्या माहिती सांगतो, पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी ही जी निवडणूक लढवली त्यामध्ये स्वतः कर्जबाजारी झालेला मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिलेला आहे. आज ते कर्जाच्या खाईत जरी असले मुख्यमंत्रीसारखा माणूस, परंतु त्यांनी कधी त्यांची जिद्द सोडली नाही आणि काम सोडलं नाही, हे त्यांचं विशेष आहे. एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जे राजकारण सुरू आहे, कोण कोणत्या पक्षामध्ये येणार आहे, बरीच चर्चा आहे. आणि यामध्ये ऑपरेशन टायगरचं नेमकं काय झालं असा प्रश्न उपस्थित केला जातो. ऑपरेशन टायगर सुरूच आहे ना. तुम्ही पाहत असाल रोज काही ना काही प्रवेश सुरू आहेत. आता ते दळवी आले, माजी महापौर दत्ता दळवी माजी महापौर आले. कणकवलीच्या इलेक्शनला पहिल्यांदा नारायण राणेंनी केलेली बंडखोरीला आम्ही त्यांच्या बंगल्यामध्ये होतो मुक्कामाला. बाळासाहेब तिथे थांबलेले होते, ते आज आले. अनेक लोक रोज येत आहेत. शिंदे साहेबांचा वेळ पाहून, वेळ घेऊन अनेक लोक आणखी क्यूमध्ये उभे आहेत. आणि मला वाटतं ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुल होणारं ऑपरेशन आम्ही करून दाखवतोय. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा नेमका कधी सुटणार आहे? महाराष्ट्र वाट पाहतोय. सुटेल, लवकरच सुटेल. त्यासाठी जास्त आक्रमक किंवा अतिताईपणा करणं, घाई करणं हे योग्य नाही. मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, बसून या तिढा तर सोडवावंच लागेल. कारण की जास्त दिवस वाट पाहणं हे योग्य नाही. दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही, ते कुठेतरी व्यथित आहेत महायुतीमध्ये, शिवसेनेमध्ये असं वाटतं तुम्हाला? कारण ते आता म्हणतात की मी यापुढे निवडणूक लढवणार नाही. नाही, तो दीपक केसरकरांचा निर्णय आहे. दीपक केसरकर हे मॅच्युअर्ड नेते आहेत, चांगले प्रवक्ते आहेत. म्हणून ते निर्णय घेताना त्यांच्या स्वतःच्या मर्जीला किंवा त्यांना जे योग्य वाटेल तसा तो निर्णय घेतात. ते नाराज वगैरे कुठेही नाहीत. त्यांनी पक्षासाठी योगदान निश्चित त्यांचं आहे आणि मला वाटतं त्यावेळेला योग्य वेळेला ते योग्य निर्णय घेत असतात. तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका परखडपणे मांडलेली आहे संजय शिरसाट यांनी, आणि स्पष्टपणे म्हटलंय की मला काम करण्याची संधी महायुतीमध्ये मिळायला हवी आणि ती संधी आता सरकार कशा पद्धतीने देणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.